त्यांचं 40 किलो वजन झालं आणि त्यांना 2 महिन्यात आराम पडला. जेव्हा की त्यांना घरी पाठवून देण्यात आलं होतं आणि आभारी काका जर इथे असतील तर ते त्यांचा अनुभव तुमच्या इथे शेअर करतील. त्यांनी तरी सांगितलं की माझ्या अंतिम यात्रेची तयारी सुद्धा झालेली होती. पण आज ते इतके दंडयुक्त आहेत की त्यांनी 1 कोटी रुपये एका तुकाराम महाराजांच्या तबात्मासाठी जमा केलेले आहे. मंदिर बंद आणि रोज ते भजन कीर्तन करतात. कदाचित इथे आले असतील. आवारे काका आले का? दैसाची चौपटी वैद्यजीन सारखी आपल्याला की हा कॅन्सर हा बियासांचा आजार नाही आहे. तिका म्हणतात की सबबी आणि खोकल्याचा आजार आहे. पण तुम्ही त्याच्यावर धीर मिळवलं बा. आपल्या मनात ते की आपण पिथे काढू टाकली पाहिजे. ती पीक ही गाण्यासाठी आज आपण इथे आलेले आहेत. यांना जर कॅन्सर झालेला आहे ते पण घ्यायचं की आहे कॅन्सरवर तुम्ही मात करणार आहे. हा आत्मविश्वास त्या आत्महत्या वगैरे झालं पाहिजे. तर 15-24 सालाची मी या माध्यमातून जोडल्यामुळे मी मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात पेटरला गेलो आणि बाबांना औषध सुरू केलं. माझ्या बाबांचं वजन 72 किलो झालं होतं 86 वरून. ते परत 84-85 वर त्यांचं वजन आलं होतं. सुदृढ झाले 1.5 वर्षापासून माझ्या वडिलांना कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि काय होतं की आपण आयुर्वेदिक औषधींवर विश्वास करत आणि जे आपल्याला समजत नाही त्याच्यावर आपण विश्वास टाकतो. जसे की अंधश्रद्धा की भूत आणि त्याला समजून घ्या आणि त्याच्यावर विश्वास करा असं मला तरी वाटते. आयुर्वेदाने मोठी ताकद कुठल्याही मला तरी वाटत ते सोच्या औषधीमध्ये नाही आहे. आणि इतर या औषधी असतात इतर औषधीचे मी विरोध करत नाही आणि देखील पण काही ना काही साईड इफेक्ट असतात पण आयुर्वेदाला साईड इफेक्टलाही नाही आहे. चौधरी साहेबांबद्दल मला एक सांगायचं आहे की जेव्हापासून चौधरी साहेबांसोबत जुळलो आहे तेव्हापासून मला अनेक राज्यांमधून फोन येतात. मला 2 दिवसाआधी हैदराबादवरून फोन